आज मी वाहून जाता जाता वाचले तर कसं ना ते तुम्हाला पुढे सांगते, पण त्याचा आधी रुटीन शेअर करते. घरातली सगळी काही कामं आवरली, बाहेर धो धो पाऊस पडत होता. हा पुण्यातला पाऊस कधी थांबणार आहे ना काय माहिती. जसं मी तुम्हाला ना काल एक व्हिडिओ पोस्ट केला होता की खूप खूप जास्त घरकुलमध्ये पाणी होतं आणि आमची गाडी घरकुलमध्येच अडकलेली सुद्धा आहे. आणि मग तीच काढण्यासाठी आज आम्ही सुद्धा गेलो होतो तिकडे परत एकदा सुद्धा तीच सिच्युएशन होती. आणि बाय द वे ना मी ह्या गेटअपमध्ये कशी दिसते ना हे सुद्धा नक्की मला कॉमेंट करून सांगा. पण आहे ना घरातले कामं वगैरे आवरले आणि कपडे 2 दिवसापासून काही सुकत नव्हते, कसे सुकले. मग त्याचे पटकन घड्या वगैरे घातल्या, घरात फ्रेश वगैरे झाले. त्यानंतर तिकडे निघालो होतो आणि त्यानंतर मी मस्त आहे ना रेनकोट वगैरे घातला आणि हे मला अक्षरशः आहे ना ते जादू पिक्चरमधला जादू आहे ना त्याच्यासारखे म्हणत होते, तू सेम जादू दिसते. आणि 2-3 कुत्रेसुद्धा मला भुकले सुद्धा. मी म्हटलं यार कसं काय असं काय होऊ शकतं, कोणी रेनकोट घालून चालू नाही का शकत. बाय द वे मला खूप जास्त कमेंट येतात की तुमच्याकडे टू व्हीलर नाही का, तर आमच्याकडे टू व्हीलर आहे, पण आम्ही ना 2 मिनिटाच्या रस्त्यासाठी टू व्हीलरवर न जाता प्रेफर केलं चालत जाणं. कारण की चालत जेवढं एन्जॉय होतो ना त्याच्यापेक्षा कमी तर टू व्हीलरवरतीच होतं. त्यामुळे आणि मी इतका एन्जॉय केला, इतका. हे पाणी स्वच्छ नाही हे मला माहिती होतं, पण आहे ना एक गाडीसुद्धा बघायची होती आम्हाला कशी आहे आमची ते. आणि एक आहे ना छोटंसं थोडंफार यार मस्ती तर चालतेच. त्यानंतर फ्रेश वगैरे झाले घरी येऊन आणि असा काहीसा दिवस होता. बाय द वे ना मी उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे माझ्या नवऱ्याने मला आहे ना 40 ते 50 हजाराला कसा चुना लावला. सो आहे ना उद्याचा ब्लॉग बघण्यासाठी ना फॉलो करायला विसरू नका. भेटूया आपण उद्या नवीन एका छान अशा व्हिडिओमध्ये. तर टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.